तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आता आपल्याला अशी कॉमेडी मजेशीर आणि वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलेली आता आपल्यालाही पाहायला मिळणार आहे. आता सगळ्यांना प्रश्नच पडला असेल, रोज काही ना काही होतं, पण नक्की आज काय होणार आहे? तर आज आपल्याला खूप अशी कॉमेडी प्रसंग आज मालिकेत पाहायला मिळणार आहे. आणि आता अवनीने ठणकावून सांगितलंय की मी दानगटांची सून आहे. आणि आता असं सांगत अवनीने सुलआत्या जे काही तिची कान मारण्यासाठी तिला नजर लावण्यासाठी आलेली असते, तर त्या सुलआत्याला तिने त्यांच्या घरातून हाकलून दिलेलं असतं. तर मग आता ते नक्की तसं का करते? आणि आता अवनीने का सांगितलं की मी दांगटांचीच सून आहे, असं तिच्यात कधी बदल झाला आणि कशामुळे झाला, हा आता आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्याने तुम्हाला सुद्धा कळेल की अवनी नक्की असं का बोलते आणि तिने का मान्य केलं राजाचं आणि तिचं लग्न हे खरंच लग्न झालेलं आहे म्हणून. चला तर मग आता पाहूया. तर आता इकडे म्हणजे ह्या सगळ्यांचा गैरसमज झालेला असतो की अवनी फाशी वगैरे घेईल. त्यासाठी आता अवनीच्या काळजीमुळे त्यांनी दरवाजा तोडलेला असतो आणि आता हे तिघे आतमध्ये घुसलेले असतात. आणि आता राजा जेव्हा अवनीला पकडलं जातो तेव्हा आता ते दोघे सुद्धा म्हणजे तेव्हा बेड तुटतो आणि मग आता राजा आणि अवनी दोघे पडलेले असतात. आता हे नक्की प्रकरण काय आहे आणि अवनीचं नक्की म्हणजे अवनीला सुद्धा कळत नाही की हे सगळे तिच्याकडे का आलेत आणि ही काय नक्की म्हणजे ह्यांचा गोंधळ काय झालाय. थोडक्यात असं गोंधळ काय झालं हे आता ती त्यांना विचारत असते. तर मग आता ह्यांना असं वाटतं की ती आत्महत्या करणार, त्यामुळे तिने तशी दोरी लावली, त्यामुळे आता मग ती चिडलेली असते. तर मग आता राजा बोलता की आम्हाला वाटलं तुम्ही आत्महत्या करताय की काय, तुमच्याकडे म्हणजे तुम्ही वेडावाकडा विचार केलाय का असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही दरवाजा तोडला आणि पटकन आतमध्ये घुसलं, म्हणून तुम्ही असं करू नका. म्हणजे ते तिचं काही बोलणं ऐकून घेत नाही आणि ते आता तिला बोलायला लागलेलं असतात, मॅडम असं करू नका तसं करू नका असं ते बोलतात. तर मग अवनी त्यांना बोलते की तुम्हाला काय वाटलं मी आत्महत्या करेल, मी मच्छरदाणी लावणार होते असं आता त्याने सांगितलेलं असतं. पण आता ह्या तिघांचा सुद्धा गैरसमज झालेला असतो आणि त्या गैरसमजामुळे आता हा सगळा गोंधळ तिथे उडालेला असतो. त्यांना काही काय करता येते हे सुद्धा कळलेलं नसतं. त्यामुळे आता ते एकमेकांच्या अंगावर ढकलतात की तू असं बोलला म्हणून आम्हाला असं वाटलं आणि तू तसं बोलला म्हणून आम्हाला असं वाटलं, असं म्हणजे त्यांचं बोलणं चालू असतं. आता ह्या सगळ्यांचा तर गोंधळ उडालेला असतो. त्यांना म्हणजे नक्की कोण खरं आणि कोण खोटं आता हे कोणी काही बोलतच नसतं. त्यामुळे आता इकडे राजासुद्धा रागात असतो आणि आता अवनीसुद्धा रागात असते. तर मग आता अवनी त्यांना बोलते की मी का आत्महत्या करेल म्हणून, मला मच्छरदाणी लावायची होती म्हणून मी असं करत होते. आणि ती आता सगळं सांगते की अशी मला मच्छर लावायची होती, म्हणजे वरतून दोरी टाकली की मग अशी दोरी इकडे लावायची आणि त्याच्यावर कपडे हातरायचे, असं ती थोडक्यात बोलत असते. पण आता इकडे काही ह्यांच्या डोक्यात आलेलं नसतं आणि आता अवनी मात्र चिडलेलीच असते. आता मात्र हे जात असतात, पण राजाच्या डोक्यात काही म्हणजे कळलेलंच नसतं नक्की या मच्छरदाणी कशा लावणार होत्या. म्हणजे तो विचारच करत असतो की अशी दोरी टाकली आणि तशी दोरी टाकली तर मग नक्की काय होणार आणि मच्छरदाणी कशी काय लावणार, असं तो तिथं विचार करत असतो. आणि तो बोलतो की पण मला काही तुमचं गणित कळलं नाही, तुम्ही एवढ्या शिकलेलं आहे तर तुम्ही अशी मच्छरदाणी कशी काय लावणार, असं म्हणजे त्याला प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे अवनी त्याला बोलते तू पहिला इथनं निघून जा, नाहीतर तुला तर मी आता काही सोडणारच नाही, असं आता ती ओरडलेली असते. आणि मात्र अवनी इकडे ओरडते, त्याच्यामुळे आता हे तिघही पळत सुटलेले असतात. कारण आता अवनीचं डोकं फिरलेलं असतं, कारण अवनीला आता यांनी खूप मोठा उद्योग समोर आणलेला असतो आणि आता तिला सगळंच आवरायला लागणार असतं. त्यांचा गैरसमज झालेला असतो. त्याच्यानंतर मग आता राजाचं काही कन्फ्युजनच झालेलं असतं. त्यामुळे मग अवनी स्वतःच विचार करते की काय करावं मी या माणसाचं, म्हणजे जी काय अवनीची बारीक बारीक गोष्ट असते ना त्यांच्यावर, म्हणजे या सगळ्यांचं तिच्याकडे पूर्णपणे असं लक्ष असतं. त्यांना जो काही बाईचा आशीर्वाद मिळालेला असतो इतक्या वर्षांनी आणि त्यांना बाईचं जे काही महत्त्व असतं घरात असल्याचं ते त्यांना कळलेलं असतं. त्यामुळे आता हे सगळे प्रत्येक अवनीची गोष्ट ही हलक्यात घेत नाही, ते प्रत्येक अवनीची गोष्ट ही छोटी छोटी गोष्ट ही मनावर घेत असतात. त्यानंतर मग आता त्यांची बडबड चालू असते, तुझ्यामुळे झाले ते तुझ्यामुळे झालं, असं म्हणजे ते बोलत असतात आणि भांडत असतात. त्यामुळे आता तिथे आपल्याला यशोदा आलेला पाहायला मिळतोय. तर मग आता यशोदा आला असतो आणि यशोदा त्यांना विचारतो की नक्की काय झालं, तुम्ही एवढा आरडाओरडा कशाला करत होते, असं तो त्यांना विचारतो. मग आता हा एक सांगायला पाहतं, ते असं झालं ते तसं झालं, म्हणजे ह्याने आम्हाला हे सांगितलं मग ते झालं, असं ते सांगत असतात. त्यानंतर मग आता राजा बोलतो 1 मिनिट हे सगळं राहू दे, पण यशोदा एवढं सगळं तू झालं पण तू कुठे होता. तर मग आता यशोदा सांगायला लागतो की मी इथंच होतो बाहेर म्हणून. तर मग आता तेवढ्यात तिथं नमा आलेले असते. आता यशोदा आणि नमा हे एकत्र असतात हे आपल्याला माहिती आहे, पण आता ते त्यांना माहिती नव्हतं. तर मग नमा येते आणि मग यशोदाला विचारते की यशा काय झालं म्हणून एवढा सगळा आरडाओरडा का होत होता.
तर मग आता ह्या सगळ्यांना प्रश्न पडतो की काय नमीला पण आवाज गेला, नक्की काय झालं. आणि ती नमी बोललेली असते, तर तुमचा एवढा मोठा आरडाओरडा होता, मम्मीने जर ऐकलं असतं तर आम्ही पकडलं गेलेलो असतो, असं ती बोलते. त्याच्यानंतर मग आता यांना कळतच नाही पकडलं गेलो असतं नक्की म्हणजे काय. तर मग हे त्याला म्हणजे पाण्या विचारतो की यशोदा काय रे, एवढ्या रात्रीचं तुम्ही दोघं काय करत होता आणि इतका अंधार झालाय, असं आता तो बोलतो. आता या सगळ्यांना प्रश्नच पडलेला असतो की यशोदा कधी नमीसोबत बोलत नाही, कधी म्हणजे आमच्यासमोर तर कधी बोलत नाही, आणि आज हे दोघे एकत्र होते आणि आता रात्रीचं कशामुळे असं त्यांना प्रश्न पडलेला असतो. तर मग आता जे काही सत्य असतं ते आता नमी वकतच जाते, म्हणजे नमीच्या पोटात का राहत नाही, आणि नमी काय जे खरं असेल तेच बोलत असते. आणि नमी सांगते की आज माझा वटपौर्णिमेचा उपवास होता, त्याच्यामुळे तो यशाच्याच हातनं सुटणार होता, म्हणून यशा मला भरवायला आला होता. तर मग यशाचा विषय तिथं पलटतो आणि बोलतो अरे हिने सकाळपासून काही खाल्लं नव्हतं आणि तिने खाल्लं सुद्धा नसतं, त्याच्यामुळे मग मी तिचा उपवास म्हणजे तिला चारायला तिकडे गेलो होतो, असं तर यशोदाने सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळते. पण यशोदाच्या मनात सुद्धा तिच्याबद्दलची जी काळजी आहे ती आपल्याला तिथे पाहायला मिळते, आणि यशोदाला सुद्धा नमा आवडत असते असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर मग आता हे चौघे यशोदाचं खूपच वेड काढत असतात, कारण यशोदा त्यांच्यासमोर कधी असं बोलत नाही की नमाशी किंवा माझं नमावर प्रेम आहे, म्हणजे तो असं कधी तिच्यावरचं प्रेम कधी व्यक्त करत नसतो. आता हे तर सगळ्यांना माहिती असतं, कारण ही जी काही सुलम आत्या असते ती काही यशाचं आणि नमीचं लग्न लावून देणार नसते, त्यामुळे यशोदासुद्धा तिला काही आशेला लावत नसतं, असं थोडक्यात आपल्याला तिथे पाहायला मिळेल. तर यशोदाचं सुद्धा नमावर प्रेम असतं असं सुद्धा आता आपल्याला ह्या भूमिकेत म्हणजे ह्या सीनमधून आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता त्यांची जी काही मस्ती असते ती चालूच झालेली असते, आणि हे सगळे आता यशोदाला चिडवत असतात की बोलतात की हां तू आम्हाला नाही नाही बोल, आणि तिकडे जाऊन तिला बरं बिरं असं आता त्यांची मस्करी तिथे चालू झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मग नमाला अजून आता तिच्या घरी पळालेली असते. त्यानंतर मग आता राजा यशोदाकडे येतो आणि यशोदाला बोलतो की यशोदा आता तू सुद्धा मनावर घे की आणि करून टाक लग्न, असं तो बोलत असतो. आणि नंतर मग आता धन्यामध्येच बोलतो की हा यशोदा तू लग्न करून टाक म्हणजे मी एकटा मोकळा. तर मग आता हे सगळे तिघे जण बोलतात आणि मग राजा बोलतात अरे तू कसं काय मोकळा, हा मध्ये आहे की. तर मग तो धन्या त्याचं पण सांगतो की त्याची हाय पायलवानी म्हणून. आणि मग आता धन्या आणि पाना म्हणजे एकमेकांना चिडवत असतात, आणि इकडे यशोदा राजाला चिडवत असतो. म्हणजे त्यांच्या दोघांची चिडवाचिडवी म्हणजे चौघा भावांची चिडवाचिडवी झालेली आपलं म्हणजे कॉमेडी सीन आता आपल्याला तिथे दिसणार आहे. कारण आता इतक्या वर्षांनी त्यांच्या घराला बाईचा आशीर्वाद लागलेला असतो, आणि आता आवनीच्या आशीर्वादाने आता त्यांचं घर सुख झालं, म्हणजे त्यांच्या घरात असंच सुख आलेलं असतं, त्यांच्या घरात लक्ष्मी आलेली असते. हे आता खरंच त्यांच्या घराला दांगटांच्या घराला बाईचा आशीर्वाद हा लाभलेला असतो. त्यानंतर मग आता हे सगळे झोपलेले असतात, त्यांना आवनी तिने जसं मागे उठवलं होतं तसंच आता ताट वाजून ती त्यांना उठवत असते. आणि मात्र आता तिघे जण असे धावत पळत म्हणजे एकदम भूत आल्यासारखं आता म्हणजे भूकंप आल्यासारखं ते उठतात. आणि मग आता त्यांना कोणी विचारतात तर मग तिथे आवनी असते, त्याच्यामुळे आवनीला त्यांनी बघितलेलं असतं, त्यामुळे आता ते काही जास्त बोलत नाहीत. आवनी त्यांना सांगते की पटपट उरका, आता काही म्हणजे वेळ घालवायचा नाही आणि काहीतरी डिसिप्लिन असतो घरात, त्यामुळे पटकन उरका. तर मग आता हे सगळे उठतात आणि ते बोलतात की आज शुक्रवार नाही आहे, म्हणजे तुमची वेळ चुकली असेल, आज शुक्रवार नाही, आम्ही थोडा वेळ झोपतो. तर परत आवनी आता ते ताट वाजवताना बोलते की नाही तुम्ही आवरून घ्या, म्हणून शुक्रवार वगैरे असं काही नसतं. म्हणजे आजपासून रोज लवकर उठायचं आणि लवकर सगळी कामं करायची, कारण जी सगळी कामं असतात ती यशोदाच करतो, त्यामुळे यशोदाला आपण हातभार लावला पाहिजे असं आता थोडक्यात तिने सगळ्यांना सांगितलेलं असतं. आणि हा यशोदा आतमधून असंच हसत असतो, त्याला असं वाटतं की बाई म्हणजे एक बाई घरात असली की किती छान वातावरण असतं ते आता त्यांना तिथे कळत असतं. त्यामुळे आता हा पाण्या राजाला टोमणं देत असतो, कारण ती बायको राजाची असते, आणि राजाने म्हणजे राजाला असं टोमणं देतो की राजा तू एक नंबर बायको शोधून आणली आणि ते आपल्याला कधी झोपून देणार नाही, असं आता त्यांचं तिथे चाललेलं असतं. तर मग आता यशोदा तिथे येतो आणि यशोदा आवरायला घेतो. तर मग यशोदाला सुद्धा आवनी ओरडते आणि यशोदाला बोलते की यशोदा तुम्ही सोडा, म्हणून ही सगळी त्यांची कामं आहे, तुम्ही अजून किती कामं करणार, असं ती बोलते. आणि त्यांना कामं करू दे असं आता ती त्यांना म्हणजे आवनीने यशोदाला सांगितलेलं असतं. मग आता हे तिघं हुशार असतात, ते बोलतात की असंच यशोदाने केलं, म्हणजे लहानपणापासून त्याने असंच केलं की म्हणजे आमच्या वाटण्याची प्रत्येक काम तोच करायचा आणि आम्हाला झोपा बोलायचं, त्यामुळे आम्हाला कामाचं वळणच नव्हतं आणि आम्ही आळशी, हे सगळं यशोदामुळे झालो. आता यांनी सगळं जे काही सूत्र असतं ते यशोदाकडे ढकललेलं असतं. मग आता आवनी चिडते आणि आवनी बोलते हो का, आता यशोदा तुम्हीच याचं काय आहे ना ते उत्तर द्या. आता यशोदाला पण राग आलेला असतो, कारण या तिघांनी मिळून आता सगळं जे काय असतं ते आता यशोदाला सोपवलेलं असतं. तर मग आता यशोदा काठी घेऊन आलेला असतो आणि आता त्यांना बदडतो, आणि आता आपल्याला खूप असा एकदम असा छान आणि आनंदी म्हणजे रागवलेला पण आणि आनंदी मस्ती आता ह्यांची चालू झालेली असते. आणि यशोदा आता काठी घेऊन सगळ्यांच्या माग लागलेलं असतं की लवकर आवरा आणि लवकर, आणि त्यांची आता धावपळ आपल्याला
तिथे आता पाहायला मिळेल. आता असा हा कॉमेडी प्रसंग झालेला असतो. आणि मग आता अवनी यशोदाला बोलते की यशोदा आपल्याला रोज असंच करायला लागेल, नाहीतरी यांना वळण नाही लागणार, असं आता तिने त्यांना म्हणजे यशोदाला सांगितलेलं असतं. आणि यशोदा बोलतो की खरंच धन्य आहे तुमचे, म्हणजे तो तिच्यासमोर हात जोडतो, कारण तिच्यामुळे हे सगळं घडलेलं असतं. त्यामुळे ती आता अवनी बोलते की मी आवरून येते. आणि यशोदा आता तिथे विचार करताना दिसतोय की ह्यांच्या रूपाने खरंच म्हणजे त्यांच्या घराला बाईचा आशीर्वाद लागलाय का, बाई घरात असल्यावर नक्की काय सुख असतं आणि ती घरात असणं का असावं हे आता यशोदाला तिथे कळलेलं असतं. आणि यशोदा सुद्धा आता म्हणजे अवनीच्या येण्याने खुश झालेला असतो. त्याला म्हणजे पहिल्यांदा अशी गोष्ट घडलेली असते की त्याच्या लक्षात येत नाही की हा आनंद त्यांच्यासाठी थोड्यासाठी आहे, आणि अवनी ही त्याची खरी वहिनी नाही आहे, ही खरी राजाची बायको नाही, हे आता त्याला तिथे जाणवलेलं नसतं. त्यानंतर मग आता अवनी इकडे रांगोळी म्हणजे बाहेर दारापुढे रांगोळी काढत असते. आणि आता तिथे मेन म्हणजे सुलू आत्या आलेली असते. आता कोणती गोष्ट घडत नाही आणि म्हणजे त्यांच्या घरात कधी आनंद येत नाही, आणि त्या आनंदात विष कालवायला आता ही सुलू आत्या आलेली नाही, असं कधी होत नाही. त्यामुळे आता ही सुलू आत्या अवनीला नजर लावत असते, अवनीकडे बघत असते. तेवढ्यातच तिथे धन्या येतो आणि धन्या बोलतो की आत्या आमच्या वहिनीला तुझी नजर लागून येणार नाही, तू जेव्हा आमच्या वहिनीकडे डोकून बघशील ना, तेव्हा इथेच माझ्यासारखं अजून आमच्या घरातलं कोणीसुद्धा म्हणजे कोणी पण उभं राहणार. आणि तुझे जे काही डोळे आहे ना ते आमच्या वहिनीकडे म्हणजे डोळे फासून उघडायचे नाही, असं म्हणजे तसं खूप असं बरंच बोलत असतो. आणि आता मग त्यांच्या दोघांची भांडणं चाललेली असते. तर आता ह्या काय धान्य काय तिला तिथे बघून देत नाही. आणि मग ती सुलू आत्या बोलते की माझी नजर तिला लागण्यापासून तू काही वाचू शकत नाही, माझी नजर तिला लागणारच आणि ती या घरातून निघून जाणार, असं आता सुलू आत्याने तिथे बोललेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मग धन्य जातो आणि आता अवनीचं लक्ष त्या म्हणजे जे काही पत्र्यावर डबे वगैरे असतात त्याच्यावर लक्ष गेलेलं असतं. तिला ते सगळं साफ करायचं असतं. त्यामुळे ती आता वरती चढलेली असते, डबा घेतलेला असतो त्याच्यावरती चढलेली असते. आणि ती चढली आहे पण तिच्या लक्षातच नाही की तिचा पाय निसटतील. आणि मग आता जो काही तो डबा असतो तो निसटलेला असतो. आणि आता अवनी पडलेलीच असते. आता ती निम्मी पडते आणि तेवढ्यात मग तिथे राजा येतो आणि राजाने आता अवनीला झेललेली असं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा आता त्यांचा रोमॅन्टिक सीन आता आपल्याला पाहायला मिळतो. ते दोघे एकमेकांकडेच पाहत असतात, त्यांना काही कळत नाही. म्हणजे अवनीला असं वाटतं की ती आता पडली आणि तिला लागणार, पण राजाने मात्र तिला झेललेलं असतं. आता त्याला ती झेपत सुद्धा नसते, पण तरीसुद्धा त्याने आता बायको म्हणून तिला झेललेलं असतं. आणि त्यांचं म्हणजे ती एवढाच वेळ होतो, 5 मिनिटं सुद्धा झालेलं नसतं. तेवढ्यात आता तिथे धान्या दात ब्रश करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि धान्या पाहतात तर काही काही वहिनी पडली आणि वहिनीला आता राजाने उचलली असं म्हणजे आता तो तिथे बोलत असतो. आणि मग तो आता कॉमेडी करतो आणि त्यांना बोलतो की राजा दाबाज झालं की आता का आता भारी पोज आहे तुमची, फोटो काढू का, असं तो बोलतो. आणि मग मात्र अवनीला तो राजा खाली सोडतो, तिला उतरवतो. आणि आता अवनी मात्र लाजून म्हणजे चिडून आता ती लाजून नाही तर ती आता चिडून त्यांच्या घरात गेलेली असते. आणि धन्या तिथे असतो, त्यामुळे धन्या लईच वाढीव म्हणजे लईच पुढचं बोलायला लागतं. त्यामुळे आता राजा त्याच्या मागे म्हणजे त्याच्या मागे धावलेला असतो का. मग आता हा धन्या राजाला चिडून आता तो गेलेला असतो आतमध्ये पळून. तर मग आता धन्या तर गेलेला असतो, पण राजा आता पूर्ण तो सीन जो काही झालेला असतो तो आता परत करतो. आणि त्याच्या परत असं मनात आपल्याला दिसतं की राजा आता परत म्हणजे राजा कधी ना कधीतरी अवनीला आता त्याच्या स्वतःच्या प्रेमात पाडणार, पण आता अवनी काय त्याला सोडून जाणार नाही, असं आता म्हणजे त्याला तिथे आवडत असतं. आणि तोच सीन क्रिएट करत असतो. त्यानंतर मग आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता पोलीस आले म्हणजे कॉन्स्टेबल आलेला असतो. आणि म्हणजे ते जे काही हेड ऑफिस म्हणजे पोलीसचे जे हेड असतात त्यांनी राजाला आणि अवनीला गिफ्ट पाठवलेलं असतं. तर त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट जे काही असतं ते आलेलं असतं. आणि आता त्यांचा लग्नाचा जो काही फोटो आहे तो आता त्या सरांनी म्हणजे मोहिते सरांनी त्याला फ्रेम करून पाठवलेला असतो. आता हे तर गिफ्ट पोलिसांनी त्यांना दिलेलंच असतं. आणि त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट जे काही ते तर आता झालेलं असतं. आणि त्यांचं लग्न आता कायदेशीररित्या सुद्धा पार पडलेलं आहे असं आता आपल्याला बोलायला काही हरकत नाही. त्यानंतर मग आता अवनी तिथे येते आणि अवनी आता ती जी काही गिफ्ट आहे म्हणजे जे काही पार्सल आहे ते पाहायला उघडते, पण राजा काही तिला तिथे पाहून देत नाही. कारण जर अवनीला कळलं हे लग्न खरं झालंय आणि ह्यांचं लग्न खरं आहे, त्यामुळे आता मग अवनी खूपच मोठा म्हणजे राडा क्रिएट करेन आणि ती खूपच बोलेन आणि ती लगेच राजाकडून डिवोर्स घेईल असं आता राजाला वाटत असतं. त्यामुळे राजा काही तिला लवकर सांगत नाही की नक्की हे काय आणि नक्की काय, आणि ते तो तसंच घेतो. आणि नंतर मग आता जी काही यशोदाची साईट असते तिथे आता तो ते घेऊन गेलेला असतो. आणि यात त्यानं मग हे सगळं यशोदाला दाखवलेलं असतं की त्यांचं म्हणजे लग्न हे खरं झालेलं आहे आणि मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा मिळालेलं आहे. आणि त्यांची जी काही फोटो फ्रेम असते ती सुद्धा त्यांना मिळाली आहे. त्यामुळे आता हे जे काय असतं ते आता त्यांनी यशोदाला दाखवलेलं आता आपल्याला पाहायला मिळते.
तर मग आता हे तर यशोदाला दाखवलेलं असतं, राजाला कळत नाही हे अवनी मॅडमला नक्की कसं काय सांगायचं असं त्याला कळतच नसतं. त्यामुळे यशोदा त्याला सल्ला देतो की राजा, तू हे अवनी मॅडमला सांगून टाक, जर वेळ निघून गेली तर त्यांचा तुझ्यावर जो काही विश्वास आहे, तू काही जो विश्वास गमावला तो त्यांचा विश्वासघात होईल, असं आता यशोदाने त्याला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता राजाला कळलेलं असतं, कारण यशोदाने त्याला समजून सांगितलेलं असतं की हे तू त्यांना सांग, जर तू हे लपवलं तर मात्र तुझा विश्वास म्हणजे तू त्यांचा विश्वासघात करशील आणि त्या परत तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही, उलट त्या तुला सोडून जातील, असं आता यशोदाने त्याला सल्ला दिलेला असतो. त्यामुळे आता तो विचार करत असतो की आता मी हे नक्की अवनी मॅडमला कसं काय सांगू, आणि आमचं लग्न हे रजिस्टर झाले आणि आता आमचं लग्न हे कायदेशीररित्या खरं आहे, असं आता म्हणजे आता त्यांचं लग्न खरंच असतं, पण त्यांनी म्हणजे अवनीने त्याला तिचा नवरा नसतो मानलेला. आता राजाने तर तिला बायको मानलेली असते, पण अवनीने तिला तिचा नवरा मानलेला नसतो. आता तेवढं तिथे अवनी आलेले आपल्याला पाहायला मिळेल आणि अवनीने ते सगळं पाहिलेलं आहे असं सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आता अवनीकडे दुसरा काही पर्याय नसतो, कारण आता तिला जे काही पुढचं शिक्षण घ्यायचं असतं ते आता कोणाच्या तरी म्हणजे तिच्या नावापुढे कोणाचं तरी नाव लागणारच असतं. त्यामुळे आता मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा त्यांना मिळालेलं असतं, कायदेशीररित्या त्यांचं लग्न झालेलं असतं. त्यामुळे आता जे काही डॉक्युमेंट्स वगैरे असतील ते आता अवनीचं तयार होणार असतील. त्यामुळे आता ती पहिले तर नाहीच बोलते, पण आता राजा तिला समजावून सांगतो, जर हे लग्न मान्य केलं तर तुमच्या नाव पुढे सुद्धा कोणाचं म्हणजे माझं नाव लागेल आणि तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे म्हणजे तुमचे जे काही सर्टिफिकेट वगैरे ते सुद्धा आपल्याला म्हणजे बदलून घेता येईल, असं आता राजाने थोडक्यात तिला सांगितलेलं आहे. त्यामुळे राजाचं जे काही बोलणं असतं ते आता अवनीला पटलेलं असतं आणि आता अवनीने सुद्धा राजाला तिचा नवरा मानलेला असतो आणि ती दांगटांची म्हणजे ती आता तिथे बोललेली असते की मी दांगट्यांच्या सुनेची जी कर्तव्य असेल ते मी पार पाडेल, असं तर ती तिथे आपल्याला बोलताना दिसते. तर मग आता ती घरी आलेली असते आणि आता जे काही सकाळी प्रकरण झालेलं असतं त्यामुळे आता सुलू आत्या त्यांच्या घरात आलेली असते आणि सुलू आत्या तिच्याकडे पाहत असते, तिला नजर लावत असते. त्यामुळे तिला सगळेजण बोलतात की तू घरी जा, म्हणजे तू आमच्या वहिनीला नजर नको लावा, असं तसं बोलत असतात. पण मात्र आता ती कोणाचंच ऐकत नसते, तिच्या तोंडाचा पट्टा एकदा चालू झाला की चालू झालाच असं आता तिचं बोलणं असतं. त्यामुळे आता तिच्या तोंडाचा पट्टा चालू झालेला असतो. त्यानंतर मग आता अवनी घरात आलेली असते आणि अवनी आता दांगटांची सून असते, ती एक बाई असते, तिचा आशीर्वाद दांगटांच्या घराला लाभलेला असतो. त्यामुळे आता दांगटांच्या घराला जे कोणी बोलेल त्याला तर मात्र आता अवनी प्रत्युत्तर देणार असते आणि कोणाचं बोलणं ऐकून घेणारी ती नसते. त्यामुळे आता ही सुलात त्या दांगटांना बोललेली असते, त्यांच्या घरातच येऊन ती बोललेली असते. त्यामुळे आता अवनीला प्रचंड असा राग आलेला असतो आणि अवनी तिला बोलून दाखवते आता, कारण अवनी चिडलेलीच असते आणि किती वेळा ती या सुलवात त्याचं बोलणं ऐकून घेणार, नवीन आहे तोपर्यंत घेईन, पण आता हिचं खूपच होत होतं असं आता ती विचार करते. आणि आता अवनी तिला ठणकावून सांगते की मी दांगटांची सून आहे आणि दांगटांना कोणी वाईट बोललेलं मला चालणार नाही, हे माझं कुटुंब आहे आणि हे माझं घर आहे, त्यामुळे मला सुद्धा तुम्ही या घरात आलेलं आवडणार नाही. आणि परत आता ती बोलते की मी तुम्हाला शेवटचं सांगते की आता परत जर तुम्ही आमच्या घराकडे वाकड्या नजरेने पाहिलं ना तर हेच डोळे तुमच्या हातात काढून देईल, असं आता अवनीने तिला ठणकावून सांगितलेलं असतं. आता आणि अवनीने सुलू आत्याच्या हाताला धरून सुलू आत्याला घराबाहेर काढलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता एवढं मोठं धाडस म्हणजे अवनीकडे कसं काय आलं हे सुद्धा आता आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. कारण आता अवनीने दांगटांची सून म्हणजे ती दांगटांची सून आहे आता हे तर मान्य केले, पण आता ती राजाला कसा मनापासून नवरा मानेल आणि आता ती नवरा बायकोचं कर्तव्य कधी सादर करेल. आणि आता तिने कर्तव्य तर घेतले, ती दांगटांची सून आता ती सुनेप्रमाणे कर्तव्य कशी करते आणि आता दांगटांच्या कुटुंबाला ती असं कसं म्हणजे एक वेगळंच रूप देते, त्यांना नवीन ओळख कशी करून देते हे आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. आणि आता सुलू आत्ताची नजर तर गेलेलीच आहे, तिने आता म्हणजे आता जो काही कामिनीचा शाप असतो त्याने काही गायगुरे मरत नसतात हे तर आता अवनीने तिला ठणकावून सांगितले. त्यामुळे आता ही सुलू आत्या कशी नजर लावते आणि आता तिची नजर कशी काही अवनी काढते, तिला नक्की अवनी सुलू आत्याला नक्की काय धडा शिकवते हे आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढचा भाग ह्या भागापेक्षा अजून इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे पुढचा भाग पाहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.